हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी थोडा नवीन कंटेंट घेऊन आले। डेली मी कुकिंग, ट्रॅव्हलिंग किंवा आमच्या दोघांचे चॅलेंजेस असे काही माझे कंटेंट असतात, म्हणून म्हटलं आज थोडासा माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करावा। आजचा टॉपिक मी निवडला होता हाऊ टू स्टार्ट यूट्यूब। मी ठरवलं आता मी पण कंटेंट क्रिएटर होणार, पण एकट्याने व्हिडिओ बनवायचा, थंबनेल बनवायचं, एडिटिंग करायचं, कॅप्शन लावायचं, व्ह्यूज मिळवायचे, हे सगळं करणं म्हणजे स्वतःच लग्न स्वतःशी लावण्यासारखं। मी युट्यूबची सुरुवात केली शॉर्ट्स टाकून। आजच्या ब्लॉगचे माझे टॉपिक्स आहे युट्यूब कसं सुरू करायचं, व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, ऍप कोणते यूज करायचे एडिटिंगला, युट्यूब सुरू केलं की पैसे कसे मिळतात, युट्यूबचा क्रायटेरिया काय असतो, आणि माझा छोटासा त्यात एक्सपिरियन्स मी ऍड केलाय। जे कुणी फ्रेशर असतात, ज्यांना युट्यूब चालू करायचं आहे किंवा केलं आहे पण कळत नाहीये, काही थोडे प्रॉब्लेम येत आहे, सो माझ्यासोबत जे काही प्रॉब्लेम आले ना ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। कुणाकुणाचे हे सुद्धा प्रश्न असतात की शॉर्ट व्हिडिओ करू की लॉंग व्हिडिओ करू, युट्यूब सुरू करायचे म्हणजे काय विचारता। आता मी ठरवलं कंटेंट क्रिएटर तर होणार आहे। माझं युट्यूब अकाउंट मी 2 महिन्यापूर्वी चालू केलं होतं। सुरुवात तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकूनच करत होते। माझ्या शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज कधी 700-800, कधी 1000, कधी 2-3 हजार, कधी 5000 आणि कधी 9000। हायेस्ट व्ह्यू माझा 20,000चा होता। व्ह्यू तर मला चांगले मिळत होते आणि मला ती म्हणजे एक नवीन नवीन असते ना की आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते, व्ह्यूज बघितले, सबस्क्रायबर वाढले, जे नवीन आहे त्यांना ही फिलिंग कळेल। 1.5 महिने मी शॉर्ट व्ह्यूज टाकत गेले। मला व्ह्यू तर येत होते पण तरी सुद्धा ते कुठे ना कुठे कमी होते, म्हणजे 3 महिन्यात माझा 3 मिलियनचा क्रायटेरिया कम्प्लीट नसता झाला। म्हणून मग मी ठरवलं की लॉंग व्हिडिओ करायचे आणि मी 2 आठवड्यापासून लॉंग व्हिडिओला सुरुवात केली। फक्त प्रॉब्लेम असा झाला की लॉंग व्हिडिओमुळेच वॉच टाइम हवर्स आपले कॅल्क्युलेट होतात, शॉर्ट व्ह्यूजचे कॅल्क्युलेट होत नाही। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की मला तुमचं थोडं एंटरटेनमेंट पण करायचं होतं आणि म्हटलं माझा एक्सपिरियन्स थोडासा तुमच्यासोबत शेअर करावा। चला तर मग आजचा एपिसोड सुरू करूया। युट्यूब कसं सुरू करायचं आणि कसा गोंधळ करू नये। लेट्स स्टार्ट। पहिला टॉपिक, युट्यूब सुरू करायचंय पण काय लागणार। तर सगळ्यात आधी युट्यूब सुरू करायचंय का, मग आता करणारच, मग बसा आता युट्यूब अकाउंट सुरू होतंय। माझ्या चुका तुमचं शिकणं। सर्वात आधी लागतो जीमेल अकाउंट। जीमेल अकाउंट तर प्रत्येकाकडे असतं पण त्याचा पासवर्ड आठवत नाही लवकर। युट्यूब ऍप वर जाऊन क्रिएट चॅनल वर क्लिक करायचं, बस आता तुमचं ऑफिशियल अकाउंट ओपन झालेलं आहे। चॅनल सुरू करणं म्हणजे युट्यूबर होणं नाही, तर इथून मेन गेम चालू होतो, म्हणजेच कंटेंट। कंटेंट हे खूप महत्वाचं असतं। इन शॉर्ट कंटेंट मी तुम्हाला सांगते। कंटेंट मीन्स आपण डेली ऍक्टिव्हिटी काय करतो त्याचा ब्लॉग बनवू शकतो, किंवा आपण कुठे जातो मीन्स एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, तिथे काय करायचं, काय नाही, काय केलं, हे सगळं त्या व्हिडिओत दाखवणं हा ट्रॅव्हल ब्लॉग झाला। कुणाला कुकिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी कुकिंगचे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ अपलोड करायचे, हा कुकिंगचा कंटेंट झाला। असे खूप सारे कंटेंट असतात। सेकंड टॉपिक, शॉर्ट व्हर्सेस लॉंग व्हिडिओचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स। मी सुरुवात केली शॉर्ट व्हिडिओजने, ते एकदम इन्स्टंट नूडल सारखे असतात, लगेच तयार, लगेच खाल्ले आणि लगेच विसरले। माझे शॉर्ट व्हिडिओ तर छान होते पण 3 मंथ मध्ये 3 मिलियनचा क्रायटेरिया माझा कम्प्लीट नसता झाला। मे बी लोकांना इतका इंटरेस्टेड नसेल वाटला त्यामुळे, किंवा माझ्याकडनं काही कमी असेल, असं होऊ शकतं। तेव्हा रिअलाइज झालं लॉंग व्हिडिओ म्हणजे वरण भात, बनवायला वेळ लागतो पण पोट भरतं। लॉंग व्हिडिओज मध्ये लोक तुम्हाला ऍक्च्युअल बघतात, ओळखतात, कमेंट करतात आणि सबस्क्राईब सुद्धा। म्हणून मी 2 आठवड्यापूर्वी लॉंग व्हिडिओला सुरुवात केली। मी तुम्हाला असं नाही सांगते की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बंद करा, बंद नका करू, बट तुमचं जर माझ्यापेक्षा जास्त शॉर्ट व्हिडिओचं कंटेंट इंटरेस्टिंग असेल, लोकांना खूप जास्त आवडत असेल, व्ह्यूज पण खूप जास्त येत असेल, तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता। माझं नाही झालं म्हणून मी लॉंग व्हिडिओ केला आणि लॉंग व्हिडिओला मला हळूहळू व्ह्यूज सुद्धा येते आणि 2 आठवड्यातच मी जास्त नाही, मे बी 4-5-6च व्हिडिओ पोस्ट केले आहे, त्यातच माझा 129 वॉच टाइम हवर कम्प्लीट झालाय। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेलच। माझ्या वेळेने ते 129 ओके आहे, बट तुमचा कंटेंट जर माझ्यापेक्षा जास्त
इंटरेस्टेड किंवा जास्त एंटरटेनमेंट असेल ना, तर तो 2 आठवड्यात 130 आहे त्यापेक्षा जास्त रॅपिडली वाढू शकतो. थर्ड टॉपिक, व्हिडिओ कसा बनवायचा. माझे ब्लॉग मी स्वतः सगळे तयार करते. आता तुम्हाला वाटत असेल की माझा सेटअप काय, म्हणजे कॅमेरा कुठला, माईक काय वगैरे वगैरे. मग ऐका, माझा सेटअप खूप लो बजेट आहे. कॅमेरा नशिबाने माझ्याकडे आयफोन आहे. तुमच्याकडे आयफोन असणं गरजेचे नाही. एक चांगला अँड्रॉइड असला तरीही चालेल. फक्त लक्ष असं द्यायचं की व्हिडिओ बनवताना क्लिअरिटी ओके पाहिजे किंवा सनलाईटचा फोकस व्यवस्थित पाहिजे आपल्या व्हिडिओवर. मला असं वाटतं व्हिडिओ शूट करण्यापेक्षा ते आपण एडिटिंग कसं करतो त्यावर जास्त डिपेंड करतं. माईक, सुरुवातीला तर मी माईक घेतलाच नव्हता. मी ब्लॉग असेच बनवायचे विदाऊट माईक. फक्त एवढं लक्षात ठेवायचे की बॅकग्राऊंड म्युझिक काही लागलं नाही पाहिजे किंवा जे काही नॉईज असतो तो ऍड नाही झाला पाहिजे. आणि किंवा मग आपण एक कामही करू शकतो, मोबाईलच्या स्पीकरवर चांगला कपडा लावून कम्युनिकेशन नंतर लावू शकतो त्या व्हिडिओला. म्हणून त्यामुळे काय होईल की जो काही नॉईज आहे ना तो त्यात रेकॉर्ड होणार नाही आणि आपला आवाज स्पष्ट होईल. पण बाहेर गेल्यावर थोडा प्रॉब्लेम यायचा. बाहेर गेल्यावर माझ्यापेक्षा त्या हवेचाच आवाज जास्त असायचा. म्हणून मग मी एक अफोर्डेबल प्राइस मध्ये, तो सुद्धा 1.5 महिन्यानंतर, अफोर्डेबल प्राइस मध्ये साधारणतः 500-600च्या आतमधला चांगला माईक येतोच. आता तर ऑनलाईन शॉपिंग सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही. एवढं एफर्ट तर सगळेच करू शकतात, नाही केलं तरीही चालेल. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ऑप्शन दुसरं काय. लाईटला मी काही सेटअप वगैरे यूज करत नाही. लाईट म्हणजे माझ्यासाठी सनलाईट हा लाईट आहे. आणि रात्रीच्या वेळेस तर आपण कॅमेरा ऑन केल्यावर नॉर्मली टॉर्च तर लागतेच. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की म्हणजे आपण चुकीच्या वेळी शूट नाही केलं पाहिजे. व्यवस्थित लाईट आपल्या फेसवर पडली पाहिजे, नाहीतर लाईट सगळी एकीकडे आपला काळा फेस दिसतोय त्याने व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. एडिटिंग मी कॅपकट आणि इनशॉट मध्ये करते. एडिटिंगसाठी पण जे काही ऍप असतात त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. कारण की सुरुवातीला मला तरी वाटतं फालतूचे पैसे वेस्ट करणं चुकीचं आहे. जितकं होईल तितकं फ्री ऍप यूज करून आपण एडिटिंग करायची. त्यात सुद्धा फ्री ऍप मध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन प्लस इफेक्ट सगळं काही चांगलं असतं. आता व्हिडिओला अट्रॅक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं थंबनेल. थंबनेल हे मी कॅनवा ऍपवरच यूज करते आणि याचं सुद्धा मी सबस्क्रिप्शन घेतलं नाहीये आणि तुम्ही घेऊ नका. फ्री मध्ये पण थंबनेल छान बनवता येतात त्या ऍपवर. माझं तरी पर्सनली म्हणणं आहे, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल त्यानंतर आपण विचार करू शकतो सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायचा, पण सध्या तरी काही गरज नाही. मी सुद्धा फ्रेशर क्रिएटर आहे आणि मे बी तुम्ही बघणारे पण असालच, त्यामुळे हा खर्च करायची गरज नाहीये. लो बजेटमध्ये पण छान ब्लॉग शूट होतो. यात पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपण आपलं कंटेंट कसं इंटरेस्टिंग आणि एंटरटेनमेंट असेल याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. ट्रायपॉड, सुरुवातीला तर मी घरात स्टेबल ऑब्जेक्टच वापरत होते ॲज अ मोबाईल स्टँड. मग त्यानंतर मला वाटलं इतकं काही खास होत नाहीये. होत होतं पण एवढं सुद्धा नाही. म्हणून मग मी त्यासाठी एक मिनिमम 300 म्हणजे बजेटमध्ये 300 रुपीजचा ट्रायपॉड घेतला. तुम्ही पण सुरुवातीला स्टेबल ऑब्जेक्ट यूज करू शकता. अदरवाईज अफोर्डेबल स्टँड घ्यायची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर व्ह्यूज येत असतील, टॉपिक इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल हाय क्वालिटी कॅमेरा आहे, चांगला माईक आहे, ट्रायपॉड आहे वगैरे वगैरे. इम्पॉर्टंट हे नाही, हेच लक्षात ठेवा, फक्त कंटेंट इम्पॉर्टंट आहे. एंटरटेनमेंट कसं झालं पाहिजे, युट्यूब सेटअपवर नाही तर कंटेंटवर चालतं. आता नेक्स्ट पॉइंट आहे, युट्यूबवर पैसे मिळतात का आणि त्याचा क्रायटेरिया काय. मे बी पैसे मिळतात का हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण क्रायटेरिया काय आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे. शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया आहे 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात 3 मिलियन व्ह्यूजचा कम्प्लीट करायचे. जर तुमचा कंटेंट खूप जास्त इंटरेस्टिंग असेल तर मे बी तो व्हायरल होऊन तुमचा 3 मिलियनचा व्ह्यू कम्प्लीट सुद्धा होऊ शकतो किंवा कुणाकुणाचा नाही होत. सो त्यांनी फक्त शॉर्ट व्हिडिओकडे फोकस न करता लॉंग व्हिडिओकडे पण फोकस केलं पाहिजे, म्हणजे कसं दोन्ही बॅलन्स राहील. अदरवाईज एक ऑप्शन ठेवाच, लॉंग व्हिडिओ टाकाच तुम्ही. आठवड्यातून 1 दिवस का होईना टाकलं तरी चालेल, म्हणजे कसं वॉच टाइम वाढत जातो. शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम वाढून फायदा नाही, कारण की तो कॅल्क्युलेट होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. सबस्क्रायबर मिनिमम 500 पाहिजे. लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया, लॉंग व्हिडिओला सबस्क्रायबर मिनिमम 1000 पाहिजे आणि जो काही त्याचा वॉच टाइम हवर्स आहे
तो 4000 व्हॅलिड पब्लिक पाहिजे. 365 दिवसात हा क्रायटेरिया कम्प्लीट झाल्यानंतरच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. जीमेल अकाउंट ओपन केलं, युट्यूब अकाउंट केलं, बट त्यांच्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी चालू ठेवायचं, म्हणजे अकाउंट वगैरे हॅक होत नाही. कम्युनिटी गाईडलाईन मध्ये युट्यूबचे सर्व नियम पाळलेच पाहिजे. तुमचं अकाउंट सेफ असतं. इनव्हॅलिड कंटेंट, रियूज, कॉपी, AI कंटेंट वापरायचा नाही. कॉपीराईट येऊ शकतं आणि तो व्हिडिओ दिसणार नाही आणि युट्यूब मॉनिटायझेशनसाठी हे खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट कम्युनिटी गाईडलाईन, युट्यूबचे नियम पाळलेच पाहिजे. इनव्हॅलिड कंटेंट, AI यूज, कॉपीराईट, रियूज असले कंटेंट वापरायचे नाही. यामुळे तुमचं चॅनल सेफ नसतं आणि युट्यूब मॉनिटाईज करत नाही. चालू केलंय, जे कोणी फ्रेशर आहे, युट्यूब अकाउंट चालू केलंय किंवा करायचं आहे, त्यांना माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल. माझे 3 इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. शॉर्ट्स व्हिडिओ पण टाका, पण लॉंग सोडू नका. लॉंग पण तुम्ही टाका. आठवड्यातून एक का महिना टाकाच. व्हायरल पेक्षा व्हॅल्युएबल कंटेंट द्या पब्लिक. आणि हो, लॉंग व्हिडिओजला सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील, पण प्रेक्षक आपल्याला हळूहळू ओळखायला लागतील. माझ्या भाषेत सांगायचं तर सबस्क्रायबर बनाना एक कला आहे और वॉच टाइम उसका भाई है. तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून काही शिकता आलं असेल तर प्लीज लाईक, शेअर करा आणि काही जर डाऊट असेल किंवा माझ्याकडनं काही चुकलं असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा. मी सुद्धा फ्रेशर क्रिएटर आहे, मी पण आणखी शिकते. मला सुद्धा म्हणजे इतकी डिटेलमध्ये माहिती नाहीये, हळूहळू मला माहिती होत जाते. जसं जसं मी आता मला 2 महिन्यात बऱ्यापैकी अर्धी माहिती तरी झालेलीच आहे. बट तेच हा व्हिडिओ मला त्यासाठी दाखवायचा होता की मी ज्या चुका केल्या किंवा मला जे काही एक्सपिरियन्स आले मी ते तुमच्यासोबत शेअर करावे. थँक्यू, बाय.